क्युरेटिव्ह पिटिशन दुसऱ्यांदा सुनावणीला येते सुप्रीम कोर्टामध्ये. मला ऐकायला नाही. क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ती पुन्हा त्यावर क्युरेटिव्ह पिटिशन क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीतलं त्यात पुन्हा सुनावणीला ती येऊ शकते का? आणि जर रिओपन झालं तर ते त्यामध्ये आता जे काही सर्वेक्षण केलेलं आहे ते सर्वेक्षण त्यात सरकार ते दाखवू शकतं आणि त्यातून पुन्हा त्यावर चर्चा होऊ शकते. विचारता क्युरेटिव्ह पिटिशनचं आता काय होणार? थोडक्यात सांगायचं तर क्युरेटिव्ह पिटिशनचं काय होणार? कसं आहे तुम्हाला सांगतो, माझा जो काही अनुभव आहे एक कायद्याचा अभ्यासक म्हणून किंवा एक वकील म्हणून, त्यानंतर जज म्हणून आणि त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तुमचा रिव्ह्यूसुद्धा टिकलेला नाही आहे. त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा ओपन कोर्टामध्ये जर सुनावणी होईलच असं सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे ज्या पुढच्या ज्या नंतरच्या ज्या घडलेल्या घटना आहेत, म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना नवीन कमिशन करून त्या कमिशनच्याकडनं हे सगळा डेटा गोळा करून हे रिझर्वेशन आज देण्यात आलं, ह्याचा विचार करता त्या क्युरेटिव्ह पिटिशन अकॉर्डिंग टू मी हॅज रेंडर्ड इनफ्रक्च्युअस. म्हणजे तो आता इनफ्रक्च्युअस झालेला आहे. त्याचा ते चालेल याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट फक्त ते नोट करेल आणि सोडून देईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. समजूयात म्हणजे अशा बातम्याही येत आहेत की या आता जे आज जो आरक्षण दिलं आहे त्याच्या विरोधातही लोक हायकोर्टात वगैरे जाणारच. तर हायकोर्टातून तो पुन्हा जर सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्ट म्हणेल की या आधीच तुमचं फेटाळलेलं आहे, तुमचं क्युरेटिव्ह पिटिशन तुम्ही ती पण फेटाळलेली आहे, तर त्यात सुनावणी होण्याचे चान्सेस किती असू शकते? नाही, आता संपूर्ण नवीन हे पूर्वीची जी सुनावणी म्हणजे पूर्वीचा जो हायकोर्टचा निकाल, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टचा निकाल, त्यानंतर रिव्ह्यू नंतर क्युरेटिव्ह पिटिशन, हा एक विषयच वेगळा होता. आता संपूर्णपणे परिस्थिती बदललेली आहे. सुप्रीम कोर्टच्याच निकालाच्या आधारावर नवीन कमिशन करून नवीन डेटा गोळा केलेला आहे आणि तो नवीन डेटा जो गोळा केलेला आहे त्या डेटाच्या जोरावर नवीन रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यामुळे आता हे परत फ्रेश चॅलेंज करावं लागेल हायकोर्टमध्ये आणि हायकोर्टला ते नव्याने त्याचा विचार करावा लागेल.